आनंदी प्रेक्षकांनो, मालिका खूप सुंदर वळणावरती येताना आपल्याला दिसत आहे. मुळातच मालिकेमध्ये आता इकडे युगंधरला समजलेलं आहे की कशावरती सही आता आनंदीची घेतले आणि त्यानंतर युगंधरने जो काही तमाशा केलाय प्रेक्षकांनो, आणि त्यानंतर इकडे आता स्वतः शिल्पाची रवानगी घराबाहेर, तर वकिलांना स्वतः आता इकडे युगंधरने जेलमध्ये पाठवलंय. आनंदीची बाजू घेत युगंधरने जो काही महाभयंकर धमाका केलेला आहे आणि त्या धमाक्यामध्ये मात्र आता स्वतः इकडे अडकलेली आहे ती म्हणजे शिल्पा. आणि हा सगळा आता आपल्या अंगाशी आल्यावरती हे सगळं शिल्पाचं कारस्थान आहे असं म्हणत वकिलांनी तर आता हात झाडून टाकलेले आहेत. आणि त्याचमुळे शिल्पाचे असे काही धाबे दणाणलेत की त्यानंतर शिल्पा आता टोटली हादरलेली आहे. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सविस्तरपणे पाहूया. छोटूसा व्हिडिओ आहे, अजिबात चुकवून. आता इकडे आनंदी सगळ्यात आधी सांगत आहे की माझं आणि साहेबांचं मॅरेज सर्टिफिकेट असेल ना, तर आधी मला तुम्ही दाखवा की याच्यामध्ये ब्रेल लिपीमध्ये, म्हणजे आता जी लिपी मला समजते त्याच लिपीमध्ये मला आता ते लेटर पाहिजे. असं म्हटल्यावर ती थोडेसे घाबरलेले आहेत ते म्हणजे इकडे आता वकील साहेब. आणि वकील साहेब ततपप करायला लागल्यावरती शिल्पाने आपण बघितलं की आता बाजू तिकडे सावरून घेतलेली आहे. शिल्पाने बाजू सावरली आणि त्यानंतर मग आता इकडे आनंदीकडून सह्या खोट्या घेण्याचं काम केलेलं आहे. आनंदीकडून सह्या तर घेण्यात आलेल्या आहेत, पण या सगळ्यामध्ये आनंदीला मात्र आता गाफील ठेवण्यात आले की याच्यावरती युगंधर आणि तिचं आता मॅरेज सर्टिफिकेट नसून त्यामध्ये आता इकडे आहे ते म्हणजे विद्यार्थ्याच्या सुटण्याचे पेपर साईन झाले. शिल्पा खूपच खुश झाले. आपण केलेला डाव आता यशस्वी झालाय असं समजून शिल्पा आता खूप मोठ्या टेचामध्ये एकदम खुश झालेली आहे. चला, काहीही झालं तरी आपला डाव यशस्वी झालाय. आता एकदा का इकडे विद्याधर आल्यावरती मग आता या आनंदीला असा काही धडा शिकवेल ना तो की ह्या आनंदीचे 3-13 वाजूनच जातील. मग या आनंदीला कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला आता इकडे काहीही झालं तरी धडा शिकवून घराबाहेर काढता येईल. आणि त्यानंतर सही झाल्यावरती का कुणास ठाऊक पण आनंदीच्या मनाला चुटपुट लागून राहिलेली आहे. आणि आनंदी या सगळ्यामध्ये विचार करते काय चाललंय हे काही कळायला मार्ग नाहीये. आणि आता शिल्पाचा प्लॅन यशस्वी झालाय. बरं, तो आता इकडे युगंधर घरी आल्यावरती मग आता लगेचच आनंदी सांगायला लागते खरं तर तुम्ही जे वकील पाठवले होते ना, त्या वकिलांनी आता माझी सही घेतलेली आहे. आणि त्यावरती युगंधरला मोठा धक्का बसलाय. कोणते वकील, काय वकील, कशाबद्दल आता इकडे तू बोलत आहेस असं म्हटल्यावरती मग आता इकडे आनंदी सांगते अहो तुम्ही वकिलांना पाठवलं होतं ना, त्यांनी आपल्या मॅरेज सर्टिफिकेट वरती सही घेतली. यावरती आता युगंधर विचार करायला लागलाय आणि युगंधर म्हणतो नाही, मी कोणत्याही वकिलांना पाठवलं नव्हतं आणि अशा पद्धतीने तू आता कशावरती सुद्धा सही करणं हे मला पटत नाहीये. तू का सही केलीस असं म्हटल्यावरती आनंदी सांगायला लागते नाही म्हणजे खरं तर मला ताईसाहेब होत्या, आपल्या शिल्पा ताईसाहेब मला म्हणाल्या की इथे सही कर आणि म्हणूनच मी सही केलेली आहे. आणि त्यावरती युगंधर सांगायला लागतो ठीक आहे, शिल्पा ताई होती ना, मग काही टेन्शन नाहीये, मी बोलून घेतो ताईसोबत. पण त्यावरती आनंदीला मात्र शंका आली. आपल्याला तर सांगण्यात आलं होतं की आता मॅरेज सर्टिफिकेट आहे, साहेबांना सगळं माहिती आहे, त्यांच्या सह्या ऑलरेडी झाल्यात. आणि त्यावरती मग आता आनंदी सांगायला लागते पण तुमची तर सही झाली होती ना असं मला शिल्पा म्हणजे मॅडमनी सांगितलं. आणि त्यावरती तो सांगायला लागतो नाही, माझी सही नाही झाली, पण शिल्पाताई होती ना, त्यामुळे तू काही चिंता करू नकोस, शिल्पाताई तुझ्याकडून कोणत्याही खोट्या पेपरवरती सही घेणार नाहीये. पण का कुणास ठाऊक आनंदीच्या मनामध्ये शंकेची पाल चुकलेली आहे. आणि आनंदी विचार करते नाही, काहीतरी गडबड आहे, आज आपल्यासोबत हे असं काहीतरी घडलंय आणि त्यामुळे तिला आता जरा टेन्शन आलेलं आहे. आणि त्यामुळे ती आता विचार करत असतानाच इकडे युगंधर सांगतो थांब, आत्ताच काय तो सोक्षमोक्ष लावून टाकतो, मी आता ताईच्या सोबत बोलतो. तो आता आलेला आहे तो म्हणजे इकडे आता शिल्पाकडे. आणि शिल्पाला म्हणतो ताईसाहेब काय झालं, म्हणजे तुम्ही तर पेपरवरती सह्या घेतल्या आनंदीच्या लग्नाच्या मॅरेज सर्टिफिकेटवरती, पण तुम्ही तर म्हटलात की माझी पण सही घेतलीत, मी तर मॅरेज सर्टिफिकेटवरती कोणत्याही सही केलेली नाहीये. असं म्हटल्यावरती शिल्पा आता थोडीशी गडबडले, पण थोडीशीच निर्ढावलेली शिल्पा आता सांगायला लागते की सर्टिफिकेटवरती ना, अरे हो मीच सही घेतली तिची मॅरेज सर्टिफिकेटवरती, तुझी घ्यायची आहे असं मी तिला म्हटलं, तिच्या लक्षात नसेल रे. आणि त्यानंतर शिर्केंना का कुणास ठाऊक डाऊट आलेला आहे. शिर्केंना ऑलरेडी
ऑलरेडी शिल्पावरती डाऊट आलेलाच आहे की ही शिल्पा काहीतरी चुकीचं करते म्हणा, किंवा या सगळ्यामध्ये शिल्पा आता काहीतरी असं करते की ज्याच्यामुळे म्हणजे आनंदी वहिनींवर ती संकट ओढवणार आहे. असं का कुणास ठाऊक, पण त्यांना सारखं वाटत आहे. आणि म्हणूनच आता इकडे शिर्के म्हणायला लागतात, ठीक आहे मग ते पेपर द्या साहेब, तुम्ही पण सही करा, आपण आता ते मॅरेज रजिस्टर करून घेऊया आणि त्यानंतर मग आता जे काही असेल ते सगळं आपल्याला रजिस्टर करून घेता येईल. मी पुढची प्रोसिजर बघतो. आणि त्यावरती मग आता लगेच सांगायला युगंधर, हो ताई दे लवकर, जे काही पेपर असतील ना ते माझ्याकडे दे, मी आता देऊन ते शिर्के बघतील काय करायचं ते, तू टेन्शन घ्यायचं खरंच काही गरज नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते शिल्पा, हो अरे ते वकिलांकडेच पेपर आहेत. आणि त्यावरती युगंधर म्हणायला लागतो, वकिलांकडे पेपर वकिलांकडे असण्याची खरंच काही गरज नाहीये, म्हणजे आता हे पेपर तू तुझ्याकडे ठेवायला हवे होतेस ना. आता इकडे शंका आलेली आहे ती म्हणजे शिर्केंना. शिर्के म्हणतात, वकिलांचं नाव सांगा ताईसाहेब, वकिलांचं नाव सांगा, मी वकिलांना ताबडतोब ते पेपर घेतो. आता मात्र इकडे ती सांगायला लागते, का तुम्हाला काय माझ्यावरती विश्वास नाहीये का? यावरती तो सांगायला लागतो, अगं नाही ताई, प्रश्न विश्वासाचा नाहीच आहे, प्रश्न इथे आहे की तू या सगळ्यामध्ये एकटी हे करण्यापेक्षा दे ना ते पेपर माझ्याकडे, ती सांगते मी उद्या देते. असं म्हणत ती आता विषय टाळून टाकतीये. आणि त्यानंतर युगंधर पण इतकं काही विचार करत नाही, असेल ताई कशाला खोटं बोलेल असं त्याला वाटतंय. आणि म्हणून त्यांनी मात्र आता तिच्यावरती विश्वास ठेवला. आणि त्यानंतर मग आता इकडे लगेच शिल्पा सारवासारव करत आहे. आणि त्यानंतर मग आता इकडे जरा युगंधरला विचित्र वाटते. तो शिर्केला सांगतो, शिर्के एक काम करा, आता ताईने दुसऱ्या कोणत्या, म्हणजे ताई तू आपल्याच फॅमिली वकिलांना बोलवलं असशील ना. यावरती शिल्पा आता हो म्हणल्याशिवाय पर्याय नाहीये. आणि त्यानंतर युगंधर म्हणतो, एक काम करा, तुम्ही जा शिर्के त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडे जाऊन आता ते पेपर घेऊन या, म्हणजे काय होईल माहितीये का, आपल्याला लवकरात लवकर पुढचं काम करता येईल. आणि कसं आहे, जर का आपण ह्या म्हणजे हा पुरस्कार सोहळा आहे ना त्याच्यामध्ये आनंदीला कसं करायचं काय करायचं हे तर शिकवूया, पण त्याच्या आधी जर का आता मॅरेज सर्टिफिकेट असेल तर बरं आहे ना ताई, म्हणूनच तुम्ही हे केलं ना, म्हणजे तुम्ही इतक्या धोरणी आहात, मला माहिती आहे की आपलं हे पुरस्कार सोहळ्याच्या आधीच मॅरेज सर्टिफिकेट असलं की कुणाला काही बोलायला चान्स नको. शिर्के जा बरं, तुम्ही लवकर लवकर ही प्रोसिजर करून घ्या. आता शिल्पा गडबडले, तप करायला लागले. आणि इकडे आता मध्यरात्री विद्याधरची सुटका झालेली आहे. विद्याधरची सुटका झाल्यावरती मात्र आता विद्याधर घरी आलाय, कारण शिल्पाने पेपर सबमिट केलेले आहेत. आणि त्यानंतर विद्याधर घरी आल्यावरती तपकिरीच्या वासावरून आनंदीने बरोबर ओळखलंय, आणि तपकिरीचा वास म्हणजे विद्याधर सरकार असं म्हणत आनंदी मात्र आता चांगली. आणि त्यानंतर मग आता आनंदी सांगायला लागते, विद्याधर सरकार तुम्ही? त्यावरती तो सांगतो, मग तूच तर सही केलेली आहेस ना, आणि तूच सही केल्या कारणाने मी आता सुटून इकडे आलेलो आहे. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता आनंदी गडबडले. आणि त्याच वेळेला ती ओरडायला लागले, आरडाओरडा करायला लागले. सगळेजण आलेत तिकडे. आणि तितक्यात युगंधर तिकडे आलेला आहे. आणि त्यानंतर युगंधर म्हणतोय, काय झालं हे सगळं? यावरती हा सुटला तरी कसा? आणि त्यावरती आनंदी सांगते, ते मला सांगतायत की मी आता त्या पेपरवरती सही केले, पण मी तुम्हाला सांगते, मी तुम्हाला सांगितल्याशिवाय कोणत्याही पेपरवरती सही केलेली नाहीये, मी खरंच सांगते, मी खरंच सांगते. आणि त्यानंतर मग आता इकडे शिल्पा चांगलीच गडबडले. शिल्पाला काहीच कळायला मार्ग नाहीये. आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो विद्याधर म्हणायला लागतो, सही केलेली आहे, हे आनंदीने सही लिहून दिले की मी ही केस मागे घेत आहे, आणि म्हणून हा सगळा प्रकार घडलेला आहे. मुळातच या मात्र ह्याच्यामध्ये आनंदी इकडे आता आनंदीनेच लिहून दिलंय की बोला ताई साहेब बोला. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे विद्याधर शिल्पाकडे पाहतोय, ताई काय आहे हे सगळं? आनंदीने लिहून दिलंय? यावरती मग आता विद्याधर सांगायला लागतोय, हो हिनेच लिहून दिलेलं आहे. बोल ना ताई, तू का गप्प बसलेली आहेस? गप्प बसून काही होणार नाहीये. आणि त्यावरती मात्र युगंधरचा सगळा प्रकार लक्षात आलाय. आणि युगंधरला मात्र आता समजलेलं आहे हे सगळं केलेलं आहे ते म्हणजे आता इकडे त्या वकिलांनी लगेचच वकिलाला ताबडतोब बोलणी केले, कोणी सांगितलं हे करायला? आणि त्यावरती शिल्पाचं नाव आपोआपच समोर आले. आणि मात्र आता शिल्पाची अशी काही भंबेरी उडाले, शिल्पा या सगळ्यामध्ये पूर्णपणे हादरून गेलेली आहे. शिल्पाला काहीच कळत नाहीये की काय बोलावं काय करू नये. आणि त्यानंतर तो आता शिल्पाचं नाव सांगतो. आणि त्यानंतर चिडलेला युगंधर, शिल्पाताई आत्तापर्यंत या घरामध्ये तुला जो मान सन्मान होता तो
सगळा संपलेला आहे. आजपासून आता इकडे या घरामध्ये मुळातच तू आता राहण्याच्या लायकीची नाहीयेस. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता कोणत्याही परिस्थितीमध्ये इथे थांबायचं नाहीये असं म्हणत त्यांनी आता शिल्पाची सुद्धा इकडे रवानगी केलेली आहे घराबाहेर आणि शिल्पाची हक्कलपट्टी झाले. आनंदीला तिचं स्थान मिळालंय.